मांजरसुंब्याच्या किल्ल्याचं आणि मांजरसुंबा ह्या गावाचं खरं नाव तुम्हाला अजून माहितच नसेल, तर नेमकं खरं नाव काय आणि ते कसं पडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा. तर राम राम मंडळी, मी तुमचा मास्टर. आपण घेतले चॅलेंज 20,000 फॉलोअर्स कंप्लीट करायचं. तुम्हाला अजून फॉलो नसेल केलं तर लवकर फॉलो करून द्या बरं. तर आज आपण आपल्या शाईनचा खटका दाखवून आलो होतो मांजरसुंब्याच्या किल्ल्याला. मी आधी विचार केला तर डायरेक्टली गाडी घेऊनच वरती जाऊ, पण रोड इतका खतरनाक होता ना, पडलो असतो तर अंगाची डायरेक्ट साल्टेच गेली असती. तरी पण हर्षा मला म्हणत होता, मास्टर साल्टी गेली तरी चालन, पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. त्याला म्हणलं भाऊ गपचूप पाय पाय वरती चल, मला माझा जीव लय प्यार आहे. जेव्हा तुम्ही 80% चढाई करून वरती जाता त्यावेळेस तुम्हाला असा काहीतरी व्ह्यू दिसतो, आणि या स्पॉट वरून नगर शहर इतकं सुंदर दिसतं ना की त्याचं वर्णनच मी करू शकत नाही. आणि या साईडला एकदम मोठे मोठे डोंगर आणि दऱ्या दिसतात. जे तुम्हाला दिसतंय ना हे या किल्ल्याचं जुनं प्रवेशद्वार आहे बरं का. या किल्ल्याला निजामशाही वास्तुकलेचा एकदम अनोखा टच आहे. आपलं नगर शहर हे जुन्या काळामध्ये मोठी बाजारपेठ होतं, तर त्या बाजारपेठांच्या येणाऱ्या व्यापाऱ्यांवर व्यापारी मार्गावर लक्ष देण्यासाठी तसेच शत्रूवर लक्ष देण्यासाठी हा किल्ला बांधला गेला होता. याला एवढा भारी किल्ला दाखवायला आणलं आणि फोनवर बोलत बसला, आणि या शेळ्या कोणत्या तरी बाबांच्या खालूनच विसरून वरती राहिल्या होत्या. या डायरेक्ट 7-8 वाजता आमच्या संघ खाली गेल्या. या किल्ल्याचं अनोखं वैशिष्ट्य म्हणजे जलतरण तलाव, त्यासाठी वापरले गेलेले राजस्थानी दगड, 14व्या शतकातल्या दगडाच्या 2-2, 3-3 मजल्याची इमारती, जलतरण तलाव भरण्यासाठी काढलेले खापरी नळ, आणि इथं असणाऱ्या 7 पाण्याच्या टाक्या, ज्याचं पाणी हत्ती मोठ्याने या जलतरण तलावामध्ये सुद्धा टाकलं जायचं. तसेच सायपन पद्धतीचा वापर करून बनवले गेलेले कारंजे, भक्कम तटबंदी जी आता शेवटच्या घटका मोजते. आणि या किल्ल्याचं खरं नाव म्हणजे मंजर सुबा. ते कसं तर जुन्या काळी मंजर म्हणजे दृश्य आणि सुबा म्हणजे तालुका, म्हणून तालुक्याचं दृश्य या किल्ल्यावरून येतं, म्हणून याचं नाव मंजर सुबा असं देण्यात आलं. त्याचं पुढे जाऊन मांजरसुंबा झालं. मर्दानी महल, राणी महल अशी पुरातत्व खात्याकडे याची नावं सापडतात. त्याची एक्झॅक्ट माहिती अजून पुरातत्व खात्याकडे सुद्धा नाहीये. व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की फॉलो करून द्या.